मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास बंदी, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पायथ्याशी दर्शन। उद्या गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी ऋषीपंचमी निमित्ताने श्री मार्कंडेश्वर पर्वतावर यात्रा भरविण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी बंदी घातली आहे। मार्कंड पिंपरीच्या पंचकमिटीला याबाबत कळविले असून भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच पर्वतावर दर्शनाला जाण्याची मनाई करण्यात आली आहे। मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमी निमित्ताने श्री मार्कंडेश्वर यात्रेला परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात मार्कंड पिंपरीच्या पंचकमिटीने 21 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल केला होता। शासकीय यंत्रणेच्या गोपनीय अहवालानुसार श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर भाविकांनी जाण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी बंदी घातली आहे। या संदर्भात कळवणचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार मार्कंडेय पर्वत परिसरात सध्या रोज पाऊस चालू असून पर्वतावर जाणे व उतरणे यामधून जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। पर्वतावर जाताना अरुंद लोखंडी जिना जीर्ण स्वरूपाचा आणि तुटण्याच्या परिस्थितीचा असल्याचा अभिप्राय आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे। पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असून पर्वतावर जाणे व उतरणे धोकादायक आहे। या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार मार्कंडेय ऋषी पर्वतावर यात्रा भरविण्यासाठी अकुनुरी नरेश यांनी परवानगी नाकारली आहे। दरम्यान 28 ऑगस्ट गुरुवारी भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून वाहनतळ आणि पार्किंगची व्यवस्था मुडाणे व गोबापूर गावात करण्यात येणार आहे। कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी असे सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी आदेशात नमूद केले आहे। मराठी केसरी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निखम, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।